नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्लिश व्होकॅब्युलरी. इंग्लिश व्होकॅब्युलरी या सिरीजमधला आपला डे आहे 5वा. तर इंग्लिश व्होकॅब्युलरी तुम्हाला कोणत्या परीक्षेमध्ये उपयोग येणार आहे? सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला या इंग्लिश व्होकॅब्युलरीचा उपयोग होणार आहे. जसं की तलाठी भरती असेल, जिल्हा निवड समिती असेल, ग्रामसेवक भरती असेल, वन भरती असेल, बँकिंग असेल इत्यादी परीक्षेमध्ये तुम्हाला या व्होकॅबचा वापर होतोच. तर या सिरीजमध्ये आपण अँटोनी म्हणजेच काय तर विरुद्धार्थी शब्द, सिनोनी म्हणजे समानार्थी शब्द, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स आणि फ्रेजेस या सर्वांचा समावेश या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे. चला तर आपल्या व्हिडिओला आता आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे बघा, अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन वर्ड इज गिवन बिलो. बघा, एक सेंटेन्स दिलं, यामध्ये एक अंडरलाईन वर्ड दिलेला आहे म्हणजे अधोरेखित केलेला एक शब्द आहे. फाइंड द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. बघा, फाइंड द वर्ड, आपल्याला असा वर्ड फाइंड आउट करायचा जो की काय अपोजिट असणार आहे म्हणजे विरुद्धार्थी असणार आहे, अँटोनिम असणार आहे, जो की अधोरेखित केलेल्या शब्दाला. प्रश्न वाचूया काय आपल्याकडे. इफ कॅन्सर्स आर स्पॉटेड अर्ली देअर्स अ हाय चान्स ऑफ सर्वायवल. बघा, इफ कॅन्सर्स आर स्पॉटेड अर्ली, बघा जर कॅन्सर जर निदान जो असतो ते जर आपल्याला लवकर कळालं तर देअर्स अ हाय चान्स ऑफ सर्वायवल. तर सर्वायवल म्हणजे काय तर जगण्याचे जास्त चान्सेस उपलब्ध होतात. तर सर्वायवल हा अधोरेखित केलेला शब्द, या सर्वायवल शब्दाचा आपल्याला अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा. आता सर्वायवल म्हणजे जगणे किंवा तग धरून राहणे, यासाठी आपल्याला विरुद्धार्थी शब्द फाइंड आउट करायचा. ए ऑप्शन आहे आपल्याकडे बघा, एक्सटिंक्शन. एक्सटिंक्शन म्हणजे काय, मृत होणे, समाप्त होणे. हा ऑप्शन आपला येऊ शकतो बघा. बी आहे लिव्हिंग. लिव्हिंग म्हणजे जिवंत असणे, कंटिन्युअस म्हणजे चालू ठेवणे, ॲडव्हान्स म्हणजे जास्तीचा किंवा याचा भावी वगैरे असं म्हणता येईल आपल्याला. तर आपलं करेक्ट आन्सर येतं बघा, सर्वायवलसाठी अँटोनिम अपोजिट वर येतं एक्सटिंक्शन म्हणजे काय तर मृत पावणे, समाप्त होणे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. क्वेश्चन नंबर 2 बघूया. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह म्हणजे दिलेल्या 4 अल्टरनेटिव्ह 4 पर्यायांपैकी चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड्स ऑब्लिक सेंटेन्स. बघा, जो की काय असणार आहे, सबस्टिट्यूट म्हणजे काय तर पर्यायी असणार आहे दिलेल्या शब्दाशी. आपण वाचूया नेमका क्वेश्चन काय आपल्याकडे. अ पर्सन हू सॅक्रिफाईस समथिंग ऑफ ग्रेट व्हॅल्यू एस्पेशली लाईफ इट सेल्फ फॉर द सेक ऑफ प्रिन्सिपल. बघा, अ पर्सन म्हणजे काय तर असा व्यक्ती, हू म्हणजे जो, सॅक्रिफाईस करतो, सॅक्रिफाईस म्हणजे काय तर त्याग करतो, बलिदान करतो. समथिंग ऑफ ग्रेट व्हॅल्यू म्हणजे त्याचे महान तत्व असतील, मूल्य असतील, यांचा तो त्याग करतो. अँड इस्पेशली म्हणजे विशेषतः, अँड इस्पेशली लाईफ इट सेल्फ म्हणजे स्वतःच्या जीवाची सुद्धा तो पर्वा करत नाही, आपल्या जीवाचा सुद्धा त्याग करतो. फॉर द सेक ऑफ प्रिन्सिपल म्हणजे प्रिन्सिपलसाठी, आपल्या तत्वांसाठी तो आपल्या जीवाचा आणि आपल्या मूल्यांचा त्याग करतो, अशा व्यक्तीला काय म्हणतात. आपल्याकडे ऑप्शन आहे बघा, ए बी सी डी. ए म्हणजे मार्टायर. आता मार्टायर हा आपला करेक्ट आन्सर येतो. मार्टायरला मराठीमध्ये हुतात्मे म्हणजेच काय, मार्टायर म्हणजे असा कोण व्यक्ती, अ पर्सन हू सॅक्रिफायसेस समथिंग ऑफ ग्रेट व्हॅल्यू एस्पेशली लाईफ इटसेल्फ फॉर द सेक ऑफ प्रिन्सिपल म्हणजेच काय तर आपल्या देशासाठी आपल्या जीवाचा सुद्धा त्याग करणारा जो व्यक्ती असतो, हुतात्मा असतो, त्याला मार्टायर असं म्हणतात. खाली जे आपल्याकडे ऑप्शन आहेत, ग्लटन, ऑबेस, मर्सिनरी, यांचा अर्थ काय होतो आपण तो बघूया. बघा, ग्लटनचा अर्थ काय, अ पर्सन हू इट्स टू मच. बघा, असा व्यक्ती जो की काय करतो, हू इट्स टू मच, असा व्यक्ती खूप खातो असं म्हणूया, खादाड व्यक्ती, त्याला ग्लटन असं म्हणतात. नेक्स्ट ऑप्शन आहे बघा आपल्याकडे, ऑबिस. आता ऑबिस म्हणजे काय, एक्स्ट्रीमली फॅट इन अ वे दॅट इज डेंजरस फॉर हेल्थ. बघा, ऑबिसचा अर्थ काय होतो, एक्स्ट्रीमली फॅट म्हणजे अत्यंत लठ्ठ असणं, इन अ वे दॅट इज डेंजरस फॉर हेल्थ आणि जे की काय आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे, तो होतो ऑबिसचा अर्थ. नेक्स्ट आहे मर्सेनरी. मर्सेनरीचा अर्थ काय होतो बघा, वर्किंग ऑर ॲक्टिंग मिअरली फॉर मनी ऑर अदर रिवॉर्ड. बघा, वर्किंग म्हणजे काम करणे, और ॲक्टिंग म्हणजे कृती करणं, मिअरली फॉर मनी म्हणजे पैशासाठी किंवा रिवॉर्डसाठी. रिवॉर्ड म्हणजे कोणतर इन्सेंटिव्ह वगैरे, त्यासाठी जो काम करणारा व्यक्ती असतो, भाडोत्री असतो, त्याला मर्सेनरी असं म्हणतात. तर आपला आन्सर आपल्याला सापडलेलं होतं बघा, मार्टायर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिवन वर्ड. बघा, मोस्ट सिमिलर म्हणजे काय तर सिनोनिम, जो की दिलेल्या शब्दाशी असणारा सिनोनिम आहे. आता फेन हा शब्द दिलाय, फेनचा अर्थ होतो निष्फळ किंवा निरुपयोगी असणे. आता समानार्थी शब्द फाइंड आउट करायचा आहे. ए ऑप्शन आहे बघा आपल्याकडे, युजलेस. युजलेस म्हणजे काय, यूज म्हणजे उपयोगी, लेस म्हणजे नसणारा. उपयोगी नसणारा म्हणजेच निष्फळ. आपल्याला इथेच आन्सर सापडला बघा, ऑप्शन नंबर ए, युजलेस. बी बघूया, युजफुल म्हणजे उपयोगी. सी चा अर्थ होतो बेनिफिशियल म्हणजे काय तर फायद्याचं. डी म्हणजे न्यूट्रिशियस म्हणजे पोषक. आपल्याला फेनचा समानार्थी शब्द विचारला होता, सिनोनिम विचारला होता, जो की येतो युजलेस म्हणजे निरुपयोगी, निष्फळ.
नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 4. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन इडियोमॅटिक एक्सप्रेशन इज गिवन बिलो. बघा, अ सेंटेन्स, एक विधान दिले, त्याच्यामध्ये एक इडियोमॅटिक एक्सप्रेशन दिलेली आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द इडियोमॅटिक एक्सप्रेशन, आणि त्या आपल्या इडियोमॅटिक एक्सप्रेशनचा मिनिंग आपल्याला फाइंड आउट करायचा. जम्प टू कन्क्लुजन ही आपल्याला इडियम दिलेली आहे. प्रश्न वाचूया. आय नो यू फाउंड सम सस्पिशियस थिंग्स इन हर ऑफिस बट डोंट जम्प टू कन्क्लुजन, टॉक टू हर फर्स्ट. बघा, आय नो म्हणजे मला माहीत आहे, यू फाउंड सम सस्पिशियस थिंग मला माहीत आहे, फाइंड म्हणजे सापडणे, फाइंडचा व्हिडिओ होतो फाउंड. मला माहीत आहे की तुला सस्पिशियस थिंग, सस्पिशियस म्हणजे कसं, तर संशयास्पद वस्तू तिच्या ऑफिसमध्ये, येणार ऑफिस, तिच्या ऑफिसमध्ये तुला संशयास्पद वस्तू सापडलेल्या आहेत. बट परंतु डोंट जम्प टू कन्क्लुजन, परंतु कन्क्लुजन म्हणजे निष्कर्षावरती येऊ नको, पहिल्यांदा टॉक टू हर फर्स्ट, सुरुवातीला तिला बोलून घे आणि त्यानंतर तुला जो कन्क्लुजन काढायचा तो काढू शकतो. तर या जम्प टू कन्क्लुजन यावरून आपल्याला अर्थ फाइंड आउट करायचा. आता आपल्याला कळालं की निगेटिव्ह अर्थ, यावरून बघूया आपण काय होतो. ऑप्शन आहेत आपल्याकडे ABCD. ए वाचूया. फॉर्म अँड ओपिनियन ऑर जजमेंट हेस्टिली. हेस्टिली म्हणजे काय, तर घाईघाईने. ओपिनियन म्हणजे आपलं मत निर्माण करणे किंवा जजमेंट किंवा एखाद्या गोष्टीवरून निष्कर्ष काढणे, एखाद्या गोष्टीला समर्थन देणे, हे सहजासहजी पटकन एखाद्या कृतीमध्ये अंमलबजावणी करणे असा त्याचा अर्थ होतो. मग जम्प टू कन्क्लुजनसाठी ऑप्शन नंबर करेक्ट आहे आपल्याकडे ए. फॉर्म अँड ओपिनियन ऑर जजमेंट हेस्टिली म्हणजे घाईघाईने एखाद्या गोष्टीवरती, निर्णयावरती येणं. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 5. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. आपल्याला असा वर्ड फाइंड आउट करायचा जो की अपोजिट असणार आहे. आणि आपल्याकडे वर्ड आहे बघा डिस्पेअर. डिस्पेअर म्हणजे काय, तर निराशा किंवा नैराश्य. या नैराश्य घटकाला आपल्याला अपोजिट वर्ड, अँटोनिम, विरुद्धार्थी शब्द फाइंड आउट करायचा आहे. आता डिस्पेअर म्हणजे निराश, तर निराशसाठी आपल्याला अपोजिट काय होणार, आशा असणार. ऑप्शन नंबर ए हा आपल्याकडे होप. होप म्हणजे काय, आशा. आन्सर सापडला आपल्याला, होप हा करेक्ट आन्सर येतो. निराशासाठी काय अँटोनिम येतो, तर होप हा अपोजिट वर्ड येतो. बी बघूया, होपलेसनेस म्हणजे नैराश्य, निराशावादी असणं. डेस्परेशन याचा सुद्धा नैराश्य होतो, आशा सोडून देणे. डिस्ट्रेस म्हणजे त्रास किंवा नैराश्य. हे सिनी पण त्याला सिनोनिम असणारे घटक आहेत, BCD ऑप्शन. आणि डिस्पेअरसाठी ॲक्युरेट अपोजिट वर्ड येतो होप. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 6. आउट ऑफ द गिवन ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. बघा, प्रोवर्ब म्हणजे काय, तर मन. या मनीचा आपल्याला बेस्ट एक्सप्रेस करणारा अर्थ फाइंड आउट करायचा. बघा, रोम वॉजंट बिल्ट इन अ डे. बघा, रोम वॉजंट बिल्ट इन अ डे म्हणजे काय, एखादी गोष्ट कमी वेळामध्ये लवकरात लवकर बांधणे हे शक्य नाहीये असं त्याचा अर्थ होतो. ऑप्शन बघायचोय आपण ए. यू कॅन नॉट एक्सपेक्ट टू डू इम्पॉर्टंट थिंग्स इन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. बघा, यू कॅन नॉट एक्सपेक्ट म्हणजे तुम्ही अपेक्षा करू शकत नाहीत कशाची, तर इम्पॉर्टंट थिंग्स, महत्त्वाच्या गोष्टींची, ज्या की शॉर्ट पिरियड ऑफ टाइम, एकदम अत्यंत कमी कालावधीमध्ये त्या पूर्ण होऊ शकतील असं तुम्ही अपेक्षा करू शकत नाही, असा याचा अर्थ होतो. आणि आपल्याला आन्सर आपलं सापडलेलं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आन्सर येतो. बघा, रोम वॉजंट बिल्ट इन अ डेचा अर्थ तो होतो. नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 7. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो. एक सेंटेन्स दिले, त्यामध्ये अधोरेखित केलेला वर्ड दिलाय. फाइंड द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. आणि आपल्याला असा वर्ड फाइंड आउट करायचा जो की अपोजिट आहे. प्रश्न वाचूया. दिस कोट हॅज अ स्पेशल सरफेस दॅट रिपेल्स मॉइश्चर. बघा, दिस कोट हा जो कोट आहे ना, त्या कोटला एक स्पेशल सरफेस आहे, म्हणजे एक विशिष्ट त्याला सरफेस आहे, जो की काय करतो, मॉइश्चरला रिपेल ठेवतो. रिपेल म्हणजे काय, तर दूर ठेवतो, म्हणजे आर्द्रतेपासून काय करतो, दूर ठेवतो. असा त्या कोटमध्ये एक स्पेशल कवच आहे त्याच्यामध्ये. तर रिपेल म्हणजे दूर ठेवणे किंवा लांब ठेवणे असा अर्थ होतो. ऑप्शनपैकी आपल्याला अपोजिट वर्ड, विरुद्धार्थी शब्द फाइंड आउट करायचा आहे. ऑप्शन वाचूया. ए. अट्रॅक्ट म्हणजे आकर्षित करणे. येथेच आन्सर सापडला आपल्याला. अट्रॅक्ट म्हणजे काय, आकर्षित करणे. आणि रिपेल म्हणजे दूर ठेवणे. दोन्ही पण एकमेकांना असणारे विरुद्धार्थी शब्द आहेत. तरी ऑप्शन बी वाचूया. बी. रिमो. रिमो म्हणजे काढून टाकणे. सी. रिजेक्ट. रिजेक्ट म्हणजे नाकारणे. डिसमिस म्हणजे एखाद्याला पदावरून काढून टाकणे. म्हणजे तिन्ही पण यासाठी असणारे सिनोनिम होतात. आणि अट्रॅक्ट हा फक्त त्याचा एक विरुद्धार्थी होतो. नेक्स्ट वाचूया, क्वेश्चन नंबर 8. चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिवन वर्ड. बघा, झेनिथ या शब्दाचा आपल्याला सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचा. झेनिथ म्हणजे कळस किंवा शिकार. ऑप्शन आहे आपल्याकडे बघा. ए. पीक. पीक म्हणजे कळस किंवा शिकार. येथेच आपल्याला आन्सर सापडलाय. पीक हा करेक्ट आन्सर येतो. ऑप्शन वाचूया. बी. बी. बॉटम. बॉटम म्हणजे काय, तर खाली असं म्हणूया. नाडीर याचा सुद्धा सेम होतो, खाली. बेस म्हणजे पाया.
हे तिन्ही याचे असणारे काय आहेत, झेनिथसाठी असणारे अँटोनी विरुद्धार्थी शब्द आहेत. आणि झेनिथचा करेक्ट म्हणजे कळस शिखर या शब्दाशी असणारा जो वर्ड आहे तो आहे संबंधित पीक म्हणजे उच्चांक किंवा कळस किंवा शिखर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 9. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो. एक सेंटेन्स दिले त्यामध्ये अंडरलाइन केलेला एक शब्द दिलाय. फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर. आणि आपल्याला असा शब्द फाइंड आउट करायचा जो की सिमिलर आहे. प्रश्न वाचूया. द फायरमॅन वॉज पब्लिकली एक्झल्टेड फॉर हिज हिरोइझम. बघा, एक्झल्टेड हा अधोरेखित केलेला शब्द आहे आणि या शब्दाला आपल्याला सिमिलर वर्ड सिनॉनिम फाइंड आउट करायचं. बघा, प्रश्न वाचूया. द फायरमॅन म्हणजे अग्निशामक दलातला जो माणूस होता त्याला पब्लिकली म्हणजे सामूहिकरित्या लोकांनी काय केलं, त्याचा हिरोइझम म्हणजे काय तर त्याच्या शूराबद्दल त्याच्या कर्तृत्वाबद्दल लोकांनी त्याला गौरवलं, एक्झल्ट केलं. तर एक्झल्ट म्हणजे गौरवणे, तर यासाठी आपल्याला सिमिलर फाइंड आउट करायचा. ए ऑप्शन आहे बघा, ग्लोरिफाईड. ग्लोरिफाईड म्हणजे गौरवण्यात येणे. ऑप्शन आपल्याला सापडलं, ग्लोरिफाईड म्हणजे गौरवण्यात येणे. बी कंडेम. कंडेम म्हणजे टीका करणे. अब्यूज म्हणजे दोषारोप देणे, एखाद्याला बीट करणं, मारणं. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 10. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह दिलेल्या 4 पर्यायांपैकी चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड्स ऑब्लिक सेंटेन्स. सबस्टिट्यूट म्हणजे काय तर पर्यायी शब्द आपल्याला फाइंड आउट करायचा. वाचूया. अन इन्स्ट्रुमेंट युज्ड फॉर मेजरिंग ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बघा, अन इन्स्ट्रुमेंट म्हणजे असं उपकरण जे यूज केलं जातं, वापरलं जातं कशासाठी, मेजर म्हणजे काय तर मोजमाप करणे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणीय जो दबाव असतो तो दबाव मोजण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट जो उपकरण वापरण्यात येतं त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात बघा बॅरोमीटर. म्हणजे ऑप्शन ए हा बॅरोमीटर हा आपलं आन्सर आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 11. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड्स. बघा, एक वन वर्ड सबस्टिट्यूशन दिलं आपल्याला. द स्टडी ऑफ द नेचर ऑफ गॉड अँड रिलिजियस बिलीफ. बघा, द स्टडी म्हणजे काय तर अभ्यास. द स्टडी ऑफ नेचर ऑफ गॉड म्हणजे परमेश्वरांचा अभ्यास करणं किंवा रिलिजियस बिलीफ म्हणजे धार्मिक गोष्टींवरती विश्वास ठेवण्याचा जो अभ्यास शास्त्र असतं त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात बघा थिओलॉजी. आन्सर सापडलेला आहे. बाकीच्या ऑप्शनचा आपण अर्थ काय होतो बघूया. आता पॅथॉलॉजी म्हणजे काय, पॅथॉलॉजीचा अर्थ होतो बघा, पॅथॉलॉजी इज अ ब्रांच ऑफ मेडिकल सायन्स दॅट इन्व्हॉल्व्स द स्टडी अँड डायग्नोसिस ऑफ डिसीज. बघा, पॅथॉलॉजी एक ब्रांच आहे कशाची, तर मेडिकल सायन्सची. दॅट इन्व्हॉल्व म्हणजे ज्यामध्ये समाविष्ट काय आहे बघा, स्टडी अँड डायग्नोसिस ऑफ डिसीज. डिसीज म्हणजे रोग, रोगांचं स्टडी अभ्यास करणं किंवा डायग्नोसिस निदान करणं जे शास्त्र असतं त्याला पॅथॉलॉजी असं म्हणतात. नेक्स्ट आहे बघा गॅस्ट्रोनॉमी. गॅस्ट्रोनॉमी म्हणजे काय, द प्रॅक्टिस ऑर आर्ट ऑफ चूजिंग, कुकिंग अँड इटिंग गुड फूड. बघा, चांगल्या दर्जाचं अन्न निवडणं, शिजवणं, बनवणं किंवा तो चूज करणं हे जे असतं त्याला म्हणतात गॅस्ट्रोनॉमी. नेक्स्ट आहे हॉर्टिकल्चर. आता हॉर्टिकल्चर म्हणजे काय, द स्टडी ऑर प्रॅक्टिस ऑफ ग्रोईंग फ्लावर, फ्रूट अँड व्हेजिटेबल. बघा, असं शास्त्र ज्याच्यामध्ये फ्लावर म्हणजे फुले, फ्रूट म्हणजे फळे, व्हेजिटेबल म्हणजे भाजीपाला या सर्वांचं ग्रो केलं जातं, वाढ केली जाते, त्या शास्त्राला म्हणतात हॉर्टिकल्चर म्हणजे बागकाम शास्त्र. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 12. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो. फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड. आणि आपल्याला सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचं. बघा, प्रश्न आहे आपल्याकडे, फ्रॅगाइल आयटम सच ॲज ग्लास अँड चायना शुड बी केप्ट आउट ऑफ रीच ऑफ चिल्ड्रन. बघा, फ्रॅगाइल आयटम. आता फ्रॅगाइल म्हणजे काय तर ठिसूळ, नाजूक जे असतात आयटम म्हणजे वस्तू असं म्हणूया आपण, जसे की ग्लास आहे आणि चायनाच्या ज्या वस्तू असतात त्या केप्ट आउट रीच ऑफ चिल्ड्रन म्हणजे मुलांपासून काय केलं पाहिजे, त्यांना दूर ठेवलं पाहिजे. तर फ्रॅगाइल, ठिसूळ, नाजूक या शब्दाला सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचा. ए ऑप्शन आहे आपल्याकडे बघा ब्रेकेबल. ब्रेक म्हणजे तोडणे, ब्रेकेबल म्हणजे तोडण्याजोगं जे असतं त्याला म्हणतात फ्रॅगाइल. आन्सर येथेच सापडला आपल्याला. बी बघूया टप. टप म्हणजे काय तर टणक किंवा आपण त्याला असं म्हणूया की खडतर किंवा कठीण असं त्याला अर्थ होतो. रेजिस्टंट म्हणजे एखाद्याला थांबवणे. कॉस्टली म्हणजे काय तर महागडं. आपल्याला आन्सर सापडलं होतं बघा फ्रॅगाइल, ठिसूळ, नाजक. यासाठी करेक्ट येतं ब्रेकेबल. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 13. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड. वन वर्ड सबस्टिट्यूशनचा प्रश्न आहे बघा. अ पार्शियल ऑर टोटल लॉस ऑफ मेमरी. पार्शियल म्हणजे थोड्या कालावधीकरता किंवा पूर्णपणे आपल्या मेमरीचा, स्मृतीचा भ्रंश होणे याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात बघा ॲम्नेशिया. म्हणजे ऑप्शन नंबर ए हे आपलं करेक्ट आहे. बाकीचे आपण बघूया जे पर्याय आहेत त्यांचा अर्थ काय होतो. आता झिनोफोबिया म्हणजे काय बघा, एक्स्ट्रीम डिसलाईक ऑर फिअर ऑफ फॉरेनर्स, देअर कस्टम अँड देअर रिलिजन्स. बघा, एक्स्ट्रीम डिसलाईक. डिसलाईक म्हणजे काय तर तीव्र नावड असणे. एक्स्ट्रीम म्हणजे अत्यंत तीव्र नावड असणे कुणाची तर फिअर ऑफ फॉरेनर म्हणजे जे काही
फॉरेनर आहेत, परदेशी नागरिक आहेत, त्यांच्या कस्टम, प्रथा आणि त्यांच्या धर्माविषयी असणारी तीव्र नावड असते, त्याला म्हणतात झेनोफोबिया. नेक्स्ट आहे आपल्याकडे ऑप्शन बघा क्लॉस्टरफोबिया. आता क्लॉस्टरफोबिया म्हणजे काय? फिअर ऑफ बिंग इन अ स्मॉल ऑर इनक्लोज्ड स्पेस. बघा, फिअर ऑफ बिंग स्मॉल अँड इनक्लोज स्पेस, जो बंद केलेली जागा असते, बंदिस्त जागा असते छोटीशी, त्याची मनामध्ये एक भीती असते, फिअर असतं, त्याला म्हणतात क्लॉस्टरफोबिया. म्हणजे बंद जागेची ज्याला भीती वाटते त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात क्लॉस्टरफोबिया. नेक्स्ट आहे नॉस्टेल्जिया. म्हणजे काय? अ फिलिंग ऑफ प्लेजर, एक आनंदाची भावना मिक्स्ड विथ सॅडनेस, त्या आनंदाच्या भावनेमध्ये दुःख सुद्धा आहे. वेन यू थिंक ऑफ हॅपी टाइम्स इन द पास्ट, ज्यावेळेला तुम्ही भूतकाळामधल्या ज्या आनंदी गोष्टी आहेत त्या त्या आठवण्याचा प्रयत्न करतात, त्याला म्हणतात नॉस्टेल्जिया. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 40. आउट ऑफ द गिवन ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. या प्रोवर्बचा आपल्याला अर्थ फाइंड आउट करायचा. बघा, बेटर टू लाईट वन कॅन्डल दॅन टू कर्ज द डार्कनेस. बघा, बेटर टू लाईट वन कॅन्डल, बघा, दॅन म्हणजे पेक्षा, टू कर्ज डार्कनेस. आता कर्ज म्हणजे काय? तर शिव्या शाब्दाने, डार्कनेस म्हणजे अंधकारमय. म्हणजे आपल्यावर असणाऱ्या वाईट परिस्थितीबद्दल त्याला कर्ज, दोष देण्यापेक्षा आपण बेटर टू लाईट वन कॅन्डल, आपण कमीत कमी थोडासा तरी प्रयत्न करणं आवश्यक आहे, असा त्याचा अर्थ होतो. ऑप्शन ABCD पैकी आपण पहिला ऑप्शन वाचूया. वी शुड ट्राय टू ओव्हरकम द डिफिकल्टी. बघा, वी शुड म्हणजे करायला पाहिजे काय? ट्राय टू ओव्हरकम म्हणजे मात करणे, डिफिकल्टी म्हणजे आपण आपल्या अडचणींवरती मात करायला पाहिजे. रॅदर दॅन टू कंप्लेन अबाउट द सिच्युएशन, परिस्थितीला कंप्लेंट, दोष देण्याऐवजी आपण त्या परिस्थितीवर मात करायला पाहिजे, असं त्याचा अर्थ होतो. म्हणजेच या प्रोवर्ब, या म्हणीचा आपल्याला अर्थ सापडलेला आहे. ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आन्सर येतो. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 50. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. बघा, अरीड हा शब्द दिला. अरीड म्हणजे काय? तर अरीडचा अर्थ होतो बघा कोरडा. आता कोरडा या शब्दाची आपल्याला विरुद्धार्थी शब्दाचं आहे ओला. मग वेट हा आपला आन्सर येतो बघा. ऑप्शन नंबर ए वेट हे आपलं करेक्ट आन्सर येतं. तरी ऑप्शन बी बघूया. बी ड्राय म्हणजे कोरडा. सी म्हणजे पार्च. आता पार्च म्हणजे सुद्धा एखादा पदार्थ वाळवून कोरडा करणे, त्याला पार्च शब्द वापरतात. स्कॉर्च म्हणजे काय? तर भाजणे. म्हणजे तिन्ही यासाठी असणारे काय होतात? तर तिन्ही असणारे यासाठी एक सिनोनिम येतात आणि फक्त वेट म्हणजे ओला हा शब्दच त्यासाठी अपोजिट येतो. नेक्स्ट पाहूया क्वेश्चन नंबर 16. बघा, अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन फ्रेझल वर्ब इज गिवन बिलो. एक सेंटेन्स दिले, त्यामध्ये अधोरेखित केलेला फ्रेझल वर्ब दिला. आउट ऑफ द 4 ऑप्शन चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर द गिवन फ्रेझल वर्ब. प्रश्न आहे बघा, हिज पॅरेंट्स इन्करेजमेंट म्हणजे त्याच्या पॅरेंट्सचं जे इन्करेजमेंट होतं, धैर्य देणं होतं. बोर हिम अप थ्रू अ व्हेरी हार्ड टाईम म्हणजे त्याच्या कठीण काळामध्ये त्याला काय केलं? बोर अप केलं. बोर अप म्हणजे काय? तर त्याला प्रेरणा दिली, असा त्याचा अर्थ होतो. आणि आपल्याला काय विचारलं? त्याचा फ्रेझलचा वर्ब दिला. आपल्याला आन्सर सापडला बघा. सस्टेन म्हणजे तग धरून राहणे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये आधार देणे, त्याचा अर्थ होतो. म्हणजे बोर हिम अपच्या ऐवजी आपण सस्टेन हा शब्द घेऊ शकतो. ड्रॉप म्हणजे सोडून देणे. डिस्करेज म्हणजे एखाद्याला नाउमेद करणे. डिमोटिवेट म्हणजे नाउमेद करणे. आता तिन्ही पण हे दोन जे शब्द आहेत, डिस्करेज, डिमोटिवेटेड, हे यासाठी काय असणार शब्द होते? समजा या इन्करेजमेंटसाठी काय होते? विरुद्धार्थी शब्द होते. आपल्याला आन्सर बोर अपचं काय होतं? सस्टेन म्हणजे तग धरून राहणे किंवा एखाद्याला प्रेरणा देणे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 70. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाईन फ्रेझल वर्ब इज गिवन बिलो. एक सेंटेन्स आहे, त्यामध्ये अधोरेखित केलेलं फ्रेझल वर्ब दिलं. चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर द गिवन फ्रेझल वर्ब. द सर्वंट मेड अवे. द सर्वंट म्हणजे जो नोकर होता, मेड अवे विथ 10,000 रुपीज म्हणजे 10,000 रुपये घेऊन तो मेड अवे झाला. म्हणजे काय? तर पळून गेला, चोरून गेला. तर या मेड अवेचा अर्थ होतो बघा. ऑप्शन नंबर ए स्टोल म्हणजे काय? तर चोरणे. रिटर्न म्हणजे काय? तर वापस येणे. सेफ गार्डेड म्हणजे सुरक्षित करणे त्याला. रिझर्व म्हणजे एखादी गोष्ट जतन करून ठेवणे. तर मेड अवेचा अर्थ येतो बघा स्टोल. इथे पुटअप करूया आपण. द सर्वंट स्टोल विथ 10,000 रुपीज. जो सर्वंट होता, नोकर होता, 10,000 रुपये घेऊन चोरून पळून गेला. स्टील म्हणजे चोरणे, स्टीलचा वेट येतो स्टोल. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 80. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. ज्या शब्दाचा आपल्याला अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा. कन्विक्ट म्हणजे काय? तर एखाद्याला दोषी ठरवणे. आणि अपोजिट वर्ड विरुद्धार्थी शब्द अँटोनिम काय येतो दोषी ठरवण्याला? एखाद्याला दोषमुक्त करणे. म्हणजे आपल्याला आन्सर सापडला बघा. ऑप्शन नंबर ए ॲक्विटेड म्हणजे काय? तर दोषमुक्त करणे, दोषातून त्याला मुक्त करणे. बी ऑप्शन वाचूया. अलेज म्हणजे आरोप करणे. चार्ज म्हणजे बघा
बऱ्याच वेळा न्यूजपेपरमध्ये आपण ऐकलं असेल एखाद्या व्यक्तीवरती चार्जशीट दाखल केली म्हणजे त्याच्यावरती आरोपपत्र दाखल केलं. डी ऑप्शन आहे ब्लेम. ब्लेम म्हणजे काय तर एखाद्याला वरती टीका करणे, एखाद्याला बदनामी करणं, आरोप करणं असा त्याचा अर्थ होतो. परंतु आपल्याला आन्सर सापडला बघा कन्व्हिक्टेड म्हणजे दोषी ठरणे. यासाठी विरुद्धार्थी शब्द होतो ॲक्विटेड, दोषातून मुक्तता करणे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 19. A sentence with an underlined idiomatic expression is given below. What is the meaning of the idiomatic expression let bygones be bygones? बघा let bygones be bygones याचा आपल्याला अर्थ फाइंड आउट करायचा. प्रश्न वाचा. नॅन्सी हेल्ड अ ग्रज अगेन्स्ट हर टीचर फॉर अ लॉंग टाइम. बघा नॅन्सीने काय केलं होतं, हर टीचर तिच्या शिक्षकाबद्दल लॉंग टाइम, फॉर अ लॉंग टाइम अनेक कालावधीपासून तिने तिच्या शिक्षकाबद्दल मनामध्ये काय केलं होतं, ग्रज म्हणजे काहीतरी अपायकारक ठेवलेलं होतं. बट शी फायनली डिसाइडेड टू लेट बायगोन्स बी बायगोन्स. परंतु तिने शेवटीला ठरवलं की आपण काय करायचं, त्या गोष्टीकडे तेवढं काही लक्ष द्यायचं नाही. ऑप्शन आपल्याकडे आहे बघा ए, जे की आपलं करेक्ट आन्सर येतं बघा. फॉरगिव्ह समवन फॉर समथिंग ही ऑर शी डिड इन द पास्ट. बघा फॉरगिव्ह समवन, फॉरगिव्ह म्हणजे क्षमा करणे, कोणाला तरी क्षमा करणे. फॉर समथिंग ही ऑर शी डिड इन द पास्ट, एखाद्या व्यक्तीने भूतकाळामध्ये काही घटना चुकीची केलेली असेल त्याबद्दल त्याला क्षमा करणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे लेट बायगॉन्स बी बायगॉन्सचा अर्थ काय, भूतकाळात एखाद्या व्यक्तीला त्याच्या कृत्यासाठी क्षमा करणं असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 20. A sentence with an underlined word is given below. Find the word which is most similar in meaning to the underlined word. Similar word find out करायचा बघा. प्रश्न वाचूया. The otherwise perfect diamond had a tiny flaw that reduced its value. बघा the otherwise perfect diamond, जो परफेक्ट परिपूर्ण जो डायमंड होता त्यावरती एक टायनी फ्लॉ होता. टायनी म्हणजे छोटासा, फ्लॉ म्हणजे काय तर दोष होता आणि त्याचमुळं काय झालं, त्याची व्हॅल्यू जी होती, किंमत होती, रिड्यूस झालेली होती. आणि आपल्याला फ्लॉ म्हणजे दोष असणे या शब्दाचा सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचा. ए ऑप्शन बघा इम्परफेक्शन. परफेक्शन म्हणजे परिपूर्ण, इम्परफेक्शन म्हणजे दोष असणे. येथेच आपल्याला आन्सर सापडलेलं बघा सिमिलर वर्ड इम्परफेक्शन. बी ऑप्शन वाचा परफेक्शन, परिपूर्ण असणे. ब्युटी म्हणजे सुंदर, स्ट्रेंथ म्हणजे मजबूत, ताकदवान. आन्सर आपलं बघा फ्लॉशी संबंधित आहे सिमिलर वर्ड इम्परफेक्शन. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 21. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो. एक सेंटेन्स आहे त्यामध्ये अधोरेखित केलेला वर्ड दिला. फाइंड द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड. आणि आपल्याला अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा. प्रश्न वाचूया. द प्लेन हॅड टू. आता हॅड टू म्हणजे एखादी गोष्ट करावी लागली होती. त्या प्लेनला काय करायला लागलं होतं, डेव्हिएट फ्रॉम इट्स नॉर्मल फ्लाईट पाथ. जो त्याचा रेग्युलरचा फ्लाईटचा म्हणजे उडान करण्याचा जो रस्ता होता त्या मार्गावरून त्याला डेव्हिएट करायचं होतं, म्हणजे त्या मार्गावरून दुसरीकडे वळवायचं होतं असा त्याचा अर्थ होतो. आता डेव्हिएट या शब्दाचा अपोजिट काय तर कॉन्सन्ट्रेट म्हणजे काय तर लक्ष देणे. बी ऑप्शन वाचूया. डायव्हर्ज. डायव्हर्ज म्हणजे मार्ग वळवणे. डिग्रेस म्हणजे सेम होतं. स्ट्रे म्हणजे भटकणे. आपल्याला करेक्ट आन्सर येतं बघा डेव्हिएट म्हणजे मार्ग वळवणे, तर ए येतं कॉन्सन्ट्रेट म्हणजे काय तर लक्ष ठेवणे किंवा एखादी गोष्ट आपण पूर्णपणे निरीक्षणपणे करणं. नेक्स्ट वाचूया क्वेश्चन नंबर 20. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन फ्रेजल वर्ब इज गिवन बिलो. आउट ऑफ द 4 ऑप्शन चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेजल वर्ब. बघा मोहित पुल्ड ऑफ अ बिझनेस डील. बघा मोहितने काय केलं, बिझनेस डील काय केली, पुल्ड ऑफ म्हणजे काय तर यशस्वी केली. पुल्ड ऑफचा अर्थ होतो यशस्वी करणे. ऑप्शन आहे ए सक्सिडेड इन गेटिंग. बघा गेट म्हणजे मिळवणे, सक्सीड म्हणजे यश मिळवणे. काहीतरी मिळवण्यामध्ये यश मिळवणं यासाठी सक्सिडिंग इन गेटिंग यासाठी पुल्ड ऑफ हा फ्रेज वापरतात. मग इथे आपण घेऊया मोहित सक्सिडेड इन गेटिंग अ बिझनेस डील. मोहितले बिझनेस डील मिळवण्यामध्ये त्याने यश मिळवलं. चला आन्सर सापडले. क्वेश्चन नंबर 23 बघूया. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन फ्रेजल वर्ब इज गिवन बिलो. एक सेंटेन्स दिले त्यामध्ये एक अंडरलाइन फ्रेजल वर्ब अधोरेखित केलेला एक फ्रेज देण्यात आलेली आहे बघा. चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेजल वर्ब. प्रश्न वाचूया. द मेडिसिन विल ॲक्ट ऑन द पेशंट आफ्टर सम टाइम. ही मेडिसिन आहे जी औषधी आहे या पेशंटवरती आफ्टर सम टाइम म्हणजे काही कालावधीनंतर ॲक्ट ऑन म्हणजे कृती करेल किंवा चांगला प्रभाव निर्माण करेल. आता ॲक्ट ऑनसाठी ऑप्शन वाचूया आपण. ए फॅनिश म्हणजे गायब होणे. बी प्रोड्यूस इफेक्ट म्हणजे चांगला परिणाम निर्माण होते. येथेच आपल्याला आन्सर सापडला बघा. बी प्रोड्यूस इफेक्ट म्हणजे काय तर त्या मेडिसिनचा त्या पेशंटवरती चांगला परिणाम होईल. नलिफाय म्हणजे रद्द करणे. इन्फेक्ट म्हणजे काहीतरी एखाद्याला आजार होणे किंवा एखाद्याला इन्फेक्शन होणे असं म्हणूया, रोग संक्रमण होणे. चला क्वेश्चन नंबर 25. चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिवन वर्ड. बघा अकम्प्लिश हा वर्ड दिलाय. अकम्प्लिश म्हणजे काय, एखादी गोष्ट परिश्रमाने कष्टानं मिळवणं.
मग या शब्दाशी असणारा सिमिलर वर्ड काय तर अचीव. अचीव म्हणजे मिळवणे. आन्सर येथेच सापडला आपल्याला. अचीव म्हणजे मिळवणे. फेल म्हणजे अपयशी होणं. हिंडर म्हणजे अडथळा. लूज म्हणजे गमावणं. आपल्याला अकम्प्लिश सिमिलर समानार्थी शब्द विचारला होता जो की येतो अचीव. कष्टाने एखादी गोष्ट मिळवणे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 25 जो की शेवटचा आहे बघा. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. अबंडन्स. अबंडन्स म्हणजे मुबलक असणे, खूप असणे. या शब्दाचं आपल्याला अपोजिट फाइंड आउट करायचं. आता स्कॅर्सिटी म्हणजे काय तर तुटवडा असणं, अभाव असणं. येथेच आपल्याला आन्सर सापडलं बघा. अबंडन्स म्हणजे मुबलूक असणं, तर स्कॅर्सिटी म्हणजे काय तर तुटवडा असणं त्याचा अर्थ होतो. सरप्लस म्हणजे जादाचा. ह्यूज म्हणजे प्रचंड. इमेन्स म्हणजे सुद्धा प्रचंड मोठा. येथेच आपल्याला आन्सर सापडलं बघा. अबंडन्स म्हणजे मुबलक, तर स्कॅर्सिटी त्याचा विरुद्धार्थी शब्द होते. तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची अशी इंग्लिश व्होकॅब्युलरी डे 5 मधील आपले महत्त्वाचे शब्द. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे जी टेलिग्रामची लिंक देतो मी, त्या लिंकला तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. म्हणजे तुम्हाला या सिरीजमधली जी PDF आहे ती तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवरती नक्की मिळून जाईल. आणि नक्कीच तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेत पास होण्यासाठी याचा तुम्हाला उपयोग होईल. तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची माहिती. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.